राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांना आता 24 तास वीज उपलब्ध होणार आहे। या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली। याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन मोठे महत्त्वाचे निर्णय घेतलेत। एक तर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आणि दुसरे म्हणजे सौर कृषी वाहिनी योजना आणली। त्यामुळे हरित ऊर्जीकरण आणि सोलर ऊर्जेचे काम होणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांना आता 365 दिवसापर्यंत वीज उपलब्ध होणार आहे। त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही असंही ते म्हणाले। शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला। आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे। कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही। आणि सोबत दुसरं काय केलंय? आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे। उलट 4,000चं आता काम अजून चालू करतोय। 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट हा सोलरचा असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज आम्ही देऊ, त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही। म्हणजे विजेचं बिलही नाही आणि 24 तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय।